आत्मा जन्म घेण्या अगोदर कुठे असतो, कुठे भटकत असतो जरा त्याविषयी सांगा? तर आत्मा जन्म घेण्याआधी आपण असं समजूया की एक समुद्र आहे खूप मोठा, हं, अथांग महासागर आहे, हं, जो प्रेमाने बनलेला आहे. तसा एक सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी हं. किंवा ऊर्जा किंवा रोशनी असं आपण म्हणू शकतो, हां, जी कंटिन्यू त्या महासागराला भरते आपल्या एनर्जीनी, आपल्या ऊर्जेनी. हां. आणि त्या ऊर्जेनी इकडे त्या समुद्रात असलेले खूप सारे हे असतात, अणुरेणू सारखे हं. आत्मा असतात, असंख्य आत्मा, ओके. ज्या तिकडे डीप मेडिटेशनमध्ये असतात. जिथे ना शून्यता असते, जिथे काही नसतं, म्हणजे तिथे भूक लागत नाही, तहान हं. लागत नाही, काही इच्छा नसते, काही नसतं. जिथे वेळच नसतो. टाईम हा कॉन्सेप्टच नसतो. ओके. एकदम झिरो स्टेजमध्ये असते हं, ती. फक्त त्या आत्म्याला एवढं कळतं, की एक सोर्स आहे जो मला एनर्जी देतोय, ज्याची लाईट, ती लाईट माझ्यावरती रिफ्लेक्ट होतेय, ज्याच्यामुळे मी आहे. हां. आणि त्यांच्या प्रत्येक आत्म्याचं एकच उद्दिष्ट असतं, त्या परमात्म्याशी कनेक्ट होणं. पण ही आत्माला परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यामध्ये ती क्वालिटीज यावी लागतात. आणि ओके. ती जर्नी सुरू होण्यासाठी म्हणजे स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी सगळ्या हां. गोष्टींनी त्यांना पृथ्वीवरती यावं लागतं. ज्याच्यामध्ये ते ओके. दुःख पण भोगतात, सुख पण भोगतात. तर पृथ्वी ही एक शाळा आहे आपली. आपण जिथे शिकायला येतो, वेगळे-वेगळे टाइपचे टॉपिक हं. असतात तिथे आणि त्याचप्रमाणे आपण जन्म घेतो इकडे.